Hello student, welcome to physics lecture. Today we are going to start velocity gradient and coefficient of viscosity. We observe the river flow of river water. It is found that the water near both sides of the river bank flow slow. As we move toward the center of river, the water flow faster gradually. आपण बघितलं आहे जे नदीचा पाण्याचा फ्लो असतो त्याच बाजूला काठावरती त्याचा फ्लो काय असतो कमी असतो आणि जर आपण सेंटर मध्ये जर बघितलं तर नदीच्या पाण्याचा फ्लो हा काय असतो जास्त असतो. या ऑब्झर्वेशन वरून आपल्याला असं लक्षात येते की सम अपोजिंग फोर्स बिटवीन टू ऍडजस्टंट लेयर ऑफ फ्लुइड व्हिच अफेक्ट्स देअर रिलेटिव्ह मोशन. यावरून आपल्याला असं लक्षात येते की त्या लेयर वरती टू ऍडजस्टंट लेयर वरती काही अपोजिंग फोर्स काय होत आहे ऍक्ट होत आहे आणि त्याच्यामुळे त्याची रिलेटिव्ह मोशन ही काय होत आहे अफेक्ट होत आहे किंवा कमी होत आहे. त्यावरून आपण विस्कोसिटी म्हणजे काय बघूया. द विस्कोसिटी इट इज दॅट प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड बाय virtue of which the relative motion between different layer of fluid experience a dragging force. This force is called viscous drag. Viscosity ही एक फ्लुइडची एक प्रॉपर्टी आहे ज्यामध्ये ती काय करते व्हर्च्यू करते रिलेटिव्ह मोशनला दोन लेयर मधल्या फ्लुइडच्या दोन वेगवेगळ्या लेयर मध्ये जो ड्रगिंग फोर्स त्याच्यावरती काय होतो एक्सपिरियन्स करतो त्या ड्रगिंग फोर्सलाच आपण काय म्हणू विस्कस ड्रग. द स्कीमॅटिक representation of the viscosity or viscous drug as shown in figure. फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे this is the change in velocity of layer as it distance from reference layer. चेंजेस जसं जसं डिस्टन्स चेंज होत आहे रेफरन्स लेयर पासून तर त्याची व्हेलॉसिटी पण काय होत आहे चेंज होत आहे. In liquid, the viscous drugs is due to the short range molecular cohesive force. लिक्विड मध्ये विस्कस ड्रग हा कोहेजिव्ह फोर्स मुळे शॉर्ट रेंज कोहेजिव्ह फोर्स मुळे असतो शॉर्ट रेंज मॉलिक्युलर कोहेजिव्ह फोर्स मुळे असतो. अँड इन गॅसियस इट इज ड्यू टू द कोलिजन बिटवीन फास्ट मुव्हिंग मॉलिक्युल्स. आणि गॅस मध्ये तो फास्ट मुव्हिंग मॉलिक्युलच्या कोलिजन मुळे तयार होतो. इन बोथ लिक्विड अँड गॅस ॲज लॉंग ॲज द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिटवीन द लेअर इज स्मॉल. दोन्ही मध्ये लिक्विड मध्ये आणि गॅस मध्ये द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी दोन लेअर मधली ही काय असते स्मॉल असते. द विस्कस ड्रग इज प्रोपोर्शनल टू द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. याचाच अर्थ असा आहे की विस्कस ड्रग ही रिलेटिव्ह व्हेलॉसिटीला काय राहील प्रोपोर्शनल राहील. In turbulent flow, the viscous drag increases rapidly and is not proportional to relative velocity. परंतु जेव्हा टर्ब्युलंट फ्लो असतो त्यावेळेस विस्कस ड्रग ही रॅपिडली काय होतो त्याची इन्क्रीज होते विस्कस ड्रग आणि ती रिलेटिव्ह व्हेलॉसिटीला प्रोपोर्शनल नसते बट प्रोपोर्शनल टू हायर पॉवर ऑफ रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. परंतु ती रिलेटिव्ह व्हेलॉसिटीच्या हायर पॉवरला काय असते प्रोपोर्शनल असते. यावरून आपण व्हेलॉसिटी ग्रेडियंटची डेफिनेशन बघूया. व्हेलॉसिटी ग्रेडियंट द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ डिस्टन्स dx measured from a stationary layer is called velocity gradient dv by dx. असा रेट व्हेलॉसिटीचा ज्यावेळेस डिस्टन्स मेजर केलं जातं कशापासून स्टेशनरी लेअर पासून त्यालाच काय म्हणतात व्हेलॉसिटी ग्रेडियंट डीव्ही बाय डीएक्स. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंट और डिस्टन्स फ्रॉम द स्टेशनरी लेअर इज कॉल्ड व्हेलॉसिटी ग्रेडियंट डीव्ही बाय डीएक्स. याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे डायग्राम मध्ये इथे स्टेशनरी लेअर पासून प्रत्येक लेअरची व्हेलॉसिटी काय होत आहे चेंज होत आहे विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंट. आता आपल्याला बघायचं आहे कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी
for a streamline force? The viscous force is directly proportional to area A and the velocity gradient dv by dx. According to Newton's law of viscosity, काय सांगत आहे की विस्कस फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे एरियाला आणि वेलोसिटी ग्रेडियंटला dv by dx ला. From this equation we can written as F is equals to eta A dv by ds. This is equation number 1. From this equation eta, this is the coefficient of viscosity, eta is equals to F upon A dv by dx. This is equation 2. From this equation we can define the coefficient of viscosity. Definition of coefficient of viscosity. Coefficient of viscosity can be defined as the viscous force per unit area per unit velocity gradient. Per unit फॉर्म्युल्यामध्ये दाखवल्याप्रमाणे velocity gradient eta, it is defined as viscous force per unit area per unit velocity gradient. The SI unit of viscosity, SI unit of viscosity is Newton second per meter square.